नमस्कार मित्रांनो, का तुम्हाला सुद्धा मस्त खुसखुशीत पुरणपोळी खायला आवडते? तर चला मी दाखवते मी कशा पद्धतीने पुरणपोळी बनवते ते. तर मी पुरण तयार करून घेतलं होतं. त्याचसोबत मी रोजच्या वापरामध्ये जे चपातीचं पीठ वापरते तेच मी चपातीचं पीठ वापरलं होतं पुरणपोळीसाठी. तर मी सगळ्यात आधी एक उंडा तयार करून घेतला. त्यामध्ये जे सारण होतं म्हणजे पुरण होतं ते त्यात मध्ये भरलं आणि एक गोळा तयार करून घेतला आणि ते मस्त लाटून घेतलं आणि त्याचे फक्त कडं लाटते मी, ज्यामुळे ती फुटत नाही आणि खूप छान होते आणि ती फुगते सुद्धा खूप छान. तर आता हे टास्क आहे, कारण हा व्हिडिओ पण आहे आणि मला व्हिडिओमध्ये अशी पुरणपोळी बनायची की जी फुगली पण पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की नेमकी व्हिडिओच्या वेळेस पुरणपोळी फुगत नाही. तर तसं नाही झालं माझ्यासोबत. मी पुरणपोळी बनवली आणि ती इतकी टम्म फुगली होती की बस. आणि ही तेलाची मी पुरणपोळी बनवली होती, कारण माझ्या नवऱ्याला तुपातली पुरणपोळी आवडत नाही, त्यामुळे मग मी तेलातल्या पुरणपोळ्या बनवल्या. तर होप सो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. मी फुल व्हिडिओसुद्धा टाकला आहे, तर नक्कीच बघा.